आपल्या बागेत कुंडीत अळूची लागवड करणे अतिशय सोपे आहे आणि एकदा याचे कंद लावल्यानंतर वर्षभर याची पाने ही आपल्याला खाण्यासाठी वापरता येतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीत अळूची लागवड कशी करायची, कंद लावण्यासाठी ही माती कशी तयार करायची, कुंडीची कशी निवड करायची, लावल्यानंतर लवकर उगवण्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्या विषयीची आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अळूचे कंद हे कुंडीमध्ये लावण्यासाठी हे नेहमी पसरट आकाराच्या कुंडीची निवड करावी, कारण याच्या एका कंदापासून हे खूप सारे हे कंद तयार होत असतात. पसरट आकाराची कुंडी घेतल्यामुळे कंद जास्ती तयार होतात आणि आपल्याला पाणी देखील ही भरपूर खायला मिळतात. तर कुंडीमध्ये ही अळूची लागवड करण्यासाठी मी या ठिकाणी काही अळूचे कंद घेतलेले आहे, कारण या कंदापासूनच पुढे रोपेही तयार होत असतात. कंद घेताना देखील अगदीच लहान म्हणजे कोवळे किंवा जास्ती जून असे न घेता हे मध्यम आकाराचे घ्यावे, कारण असे कंद हे लवकर उगवण्यासाठी ही मदत होते. आता हे कंद लावण्यासाठी माती कशी तयार करायची, तर त्यासाठी मी 80% ही साधी माती आणि 20% हे शेणखताचा वापर करणार आहे. शेणखत जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे. अळूच्या कंदांनाही फक्त पानेच येत असतात आणि अशा ज्या झाडांना किंवा रोपांना पाने येतात त्यांना नायट्रोजनयुक्त खताचीच आवश्यकता असते. त्यामुळे मी या ठिकाणी ते शेणखताचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता. तर अशा प्रकारे माती तयार करून ज्या कुंडीमध्ये आपण अळूचे हे कंद लावणार आहोत त्याच्यामध्ये सर्व माती व्यवस्थित भरून घ्यायची आणि कंद लावण्यापूर्वी आपल्याला ही माती ओली करून घ्यायची आहे. ओली केल्यामुळे आपण कंद लावले तर ते जागेवरून दुसरीकडे हे पसरणार नाहीत. अशा प्रकारे माती ओली करून घेतली म्हणजे कंद हे एका ठिकाणीच छान असे हे उगवतात. माती ओली करून घेतली की आपण ओळीमध्ये किंवा तुम्हाला जसे हवे तसे हे कंद लावून घ्यायचे आणि कंद लावताना देखील ज्या बाजूला हा कोंब असा आलेला आहे तो वरच्या बाजूला आणि मुळ्या ज्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तो भाग हा मातीमध्ये खालच्या दिशेला हे कंद हे संपूर्ण कुंडीमध्ये हे लावून घ्यायचे. 2 कंदामध्ये एक 4 ते 5 इंच एवढे अंतर आपल्याला हे ठेवायचे आहे. अशा प्रकारे अंतर ठेवल्यामुळे ते कंद वाढण्यासाठी आणि पुढे जाऊन मोठ्या आकाराची पाने येण्यासाठी ही मदत होते. तर अशा प्रकारे मी लाईनमध्ये हे सर्व कंद हे लावून घेणार आहे. कंद लावल्यानंतर पुढील एक 6 ते 7 दिवसामध्येच त्याच्यामध्ये असे छोटे पाने यायला ही सुरुवात होत असते. अळूचे कंद लावल्यानंतर 10 ते 12 दिवसामध्येच तुम्हाला छोटी छोटी अशी पाने आलेली ही दिसून येतील. अळूच्या या कंदांच्या वाढीसाठी ही जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता नसते. अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास हलकेसे याला ऊन मिळाले तरी देखील हे पुरेसे होते. मात्र याला पाणी देताना एक कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे हे आवश्यक असते. कुंडीमध्ये जर ओलावा असेल तर या कंदांची वाढ ही चांगली होते. मात्र जास्ती पाणी होणार नाही याच्याकडे देखील हे लक्ष द्यावे. अळूच्या कंदांना हे जर जास्ती पाणी झाले तर कंद सडण्याची, खराब होण्याची ही शक्यता असते. अशा प्रकारे सूर्यप्रकाश, पाणी हे योग्य प्रमाणामध्ये दिले तर 31 ते 35 दिवसामध्येच मोठे पाने येऊन आपल्याला ती खाण्यासाठी ही तयार होतात. तर अशा प्रकारे घरच्या घरीच तुम्ही अळूच्या कंदाची लागवड करून भरपूर अशी पाने ही मिळवू शकता, तेही ऑर्गॅनिक पद्धतीने. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.